लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे सखी आता मनस्विनीला म्हणत असते की माझ्या अंगातलं बळ त्याच दिवशी आलं होतं ज्या दिवशी तुम्ही मला माझ्याच स्वतःच्या राहत्या घरातनं घराबाहेर काढलं होतं. माझ्या अंगातलं बळ त्याच दिवशी पूर्णपणे परत आलं होतं ज्या दिवशी मला नोकरीच मिळू नये यासाठी तुम्ही सर्व मुंबईतल्या ज्या काही कंपनी आहेत त्यांच्या ओनरला भडकवलं होतं. माझ्या अंगातलं बळ तेव्हाच परत आलं होतं जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात अडचणींवर अडचणी आणत होतात. तुम्हाला असं वाटतं आहे की आता मी काहीही करू शकत नाही, पण तुम्ही विसरताय आता मी ती पूर्वीची साधी भोळी सरळ सखी राहिलेली नाही आहे. आता माझ्या अंगातलं बळ परत आलं आहे. आता ही एक वेगळी सखी आहे, आत्मविश्वासू. आणि आता ही सखी तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. लक्षात ठेवा, आता मी लढायला सज्जही आहे आणि लढायला तयारही आहे. त्यामुळे आता मला तुम्ही हरवू शकत नाही. त्यावर मनस्विनी म्हणते, लढाई? कसली लढाई? कसली तयारी? कशासाठी तयार आहेस तू? कोण लढाई करणार आहे? अगं मुळात जेव्हा लढण्याची गरज होती, जेव्हा लढाईची तयारी दाखवायची होती तेव्हा तर तू नाही दाखवलीस. तेव्हा तर तू पळून गेलीस आणि आता मोठी लढाईची तयारी वगैरे करून आली आहेस का? हे बघ, काही उपयोग होणार नाही आहे. जेव्हा मी तुला तुझ्याच राहत्या घरातनं घराबाहेर काढलं आणि मी त्या घरची मालकीण झाले तेव्हा तू काय केलंस? काहीच नाही. तू माझं काही वाकडं करू शकत नाही. लक्षात ठेव, सरकारच्या डोक्यावरून तिचं ताज कोणीही काढू शकत नाही. सरकार सरकार आहे आणि कायम सरकारच जिंकणार हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं. कळलं ना? राघव बघतोयस ना, तुझं हे एवढं मोठं एम्पायर, इथली भिंत आणि भिंत तू मोठी केलीस. इथली भिंत आणि भिंत तू स्वतः कष्ट करून बांधलीस, उभारलीस आणि शेवटी काय झालं? शेवटी मी तुला ह्या भिंतीवर लटकवलं आणि मी तुझी जागा घेतली. खरं बघायला गेलं ना तर हीच तुझी लायकी आहे आणि म्हणूनच हे तुझ्याबरोबर घडलं. बघ, जरा डोळे उघडे करून बघ राघव, बघ. हे सगळं एम्पायर तू उभं केलेलं आहे. हे सगळं तुझं एम्पायर आहे. सगळं तुझं असूनही काहीच उपयोगाचं नाही आहे, कारण आता तुझी लायकीच काही नाही आहे. आणि मग ती राघव कामतचा तो फोटो धाडकन जोरात खाली आपटते. तो फोटो खाली आपटल्याच्या नंतर मग मनस्विनी त्या फोटोवरती पाय देते आणि त्या फोटोवरती पाय घासत असते. आता हे बघून सखीला राग येतो. सखी ताबडतोब येते आणि मनस्विनीचा पाय धरते आणि म्हणते, पाय काढ मनस्विनी, पाय काढ. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, आता आलीस ना शेवटी माझ्या पायांजवळ? काय झालं? कॉन्फिडन्स कमी पडला की ताकद कमी झाली? सखी आता मनस्विनीकडे रागाने बघत असते. सखी म्हणते, काहीही कमी झालेलं नाही आहे, समजलं ना? पाय काढ, माझ्या वडिलांची फ्रेम सोड. त्याबरोबर मग ती म्हणत असते की फ्रेम सोडू? सरकारला मात देईल असं आजपर्यंत कोणी या जगात जन्माला आलेलं नाही आहे. सरकारच्या डोक्यावरचं ताज काढण्याची हिंमत कुठल्याच व्यक्तीमध्ये नाही आहे. त्यामुळे ते स्वप्न तू सुद्धा पाहू नकोस, कारण काय आहे ना, सगळीच स्वप्न खरी होतात असं नसतं. काही स्वप्न ही फक्त स्वप्नच राहतात. त्यामुळे आजच्या नंतर पुन्हा माझ्याशी आणि माझ्याबद्दल बोलताना एकदा नाही, दोनदा नाही तर 10दा विचार करत जा. आलं लक्षात? सरक. आणि मग त्या लगेचच सखीला लाथेनी बाजूला करतात. आता सखी रडत असते. सखीला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यानंतर मनस्विनी म्हणते, तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मी आजपर्यंत पाहिलीच नाही आहे. एवढं बोलते, एवढं सुनावते तरी अजून इथेच आहे पडलेली. आता उठायचं इकडनं आणि चालतं व्हायचं. आणि हो, आणखीन एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवायची. आजच्या नंतर मला तुझं हे तोंड दाखवू नकोस. तुझ्या आईवडिलांना जिकडे पाठवलं ना, खूप लवकरच तुलासुद्धा तुझ्या आईवडिलांकडे तिकडेच पाठवून देणार आहे मी. त्याबरोबर मग मनस्विनी ही असं बोलल्यावर सखी तिकडनं उठते. स्वतःच्या वडिलांची ती फोटो फ्रेम गोळा करते आणि ती फोटो फ्रेम गोळा करून आता ती घेऊन जात असते. आणि जाता जाता ती बोलते, आजचा दिवस, आजची वेळ आणि आजची तारीख लक्षात ठेवा सरकार, कारण आज तुम्ही मला जितका त्रास दिलेला आहे ना त्याच्या दुप्पटीने त्रास मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे आजचा दिवस विसरू नका. आज तुम्हाला वाटतं आहे तुम्ही जिंकलाय, पण नाही, तुम्ही हे विसरताय की तुम्हाला मी कधी जिंकू देणार नाही आहे. तुम्ही हारलाय. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, सांगितलं ना मला हरवणारं कोणी जन्माला आलेलं नाही आहे म्हणून. आणि राहिला प्रश्न माझ्या हरण्याचा, तर ठीक आहे, बघूया कोण हरतं कोण जिंकतं, सगळं बघूया, सगळं समजेल. त्यावर सखी म्हणत असते की बघूच,
त्यावर मनस्विनी म्हणते, मलासुद्धा बघायचं आहेच कोण जिंकतं ते. सरकारला हरवण्याची धमक आहे तरी कोणात. त्याबरोबर सखीला ती म्हणत असते, तुझ्या बापाला वर पहिला पाठवलं, त्यानंतर तुझ्या आईला पाठवलं आणि आता तुलाही पाठवणार. ना बाप आहे, ना आई आहे, ना नवरा आहे, ना कुटुंब आहे, ना घरदार आहे, काहीही नाही आहे तुझ्याकडे. तरीही एवढा माज करतेस कशाच्या जीवावर? कोणाच्या जीवावर सांग ना, कोणाच्या जीवावर हा एवढा माज करतेस ग? त्यावेळी मग सखीला आता राग येतो आणि सखी त्या फ्रेमकडे बघत म्हणते, लक्षात ठेवा, या दिवसांची परतफेड तुम्हाला करावीच लागेल. आता मनस्विनी म्हणते, बाहेर जाऊन रडायचं, इथे नाही रडायचं, चल निघ निघ. त्याबरोबर सखी आता स्वतःच्या वडिलांची ती फोटो फ्रेम बघून रडत असते. सखी तिकडनं रडत रडत निघून जाते. मनस्विनीला मात्र आता काहीच फरक पडत नसतो. तर आता इकडे संध्याकाळ झालेली असते. सखी रस्त्याने एकटीच चाललेली असते. रस्त्याने खूप जास्त वारा असतो. सखी त्या एवढ्या वाऱ्यातून चालत असते. आता सखीच्या वडिलांच्या फुटलेल्या त्या फोटो फ्रेमवरची एक काच खाली पडते. काच खाली पडल्याबरोबर सखी लगेचच खाली बसते आणि ती काच उचलते. ती काच उचलून आता ती लगेचच त्या वडिलांच्या फुटलेल्या फोटोकडे बघत असते आणि मग आता त्या फोटोकडे बघता बघताच ती तिकडनं निघून जात असते. इतक्यात समोर तिला एक कपल दिसतं. आता त्यांची गाडी बंद पडलेली असते. तर त्यातली बायको तिच्या नवऱ्याला म्हणत असते, मी गाडी चालवते, तू धक्का दे. त्याबरोबर तो म्हणतो ठीक आहे आणि मग लगेचच आता तो गाडीत बसवतो तिला आणि स्वतः मागून धक्का देऊ लागतो. बायको चालवत असते, नवरा धक्का देत असतो. बघता बघता काही क्षणात गाडी सुरू होते. दोघं नवरा बायको गाडीत बसून निघून जातात. आता ते दोघं जात असतात, हे सगळं करत असतात, तेव्हा सखी त्या दोघांकडे बघत असते. आता ते सगळं काही बघून सखीला खूप छान वाटतं आणि मग आता 2 मिनिटांसाठी सखी तशीच गप्प बसते आणि मग सखी गप्प बसते आणि लगेचच त्या माणसाकडे बघते. त्या माणसाकडे बघून मग आता ती विचार करते, खरंच हे असंही असू शकतं ना. आणि मग ती म्हणते, बाबा खरंच तुम्ही तुमच्या भक्तांच्या पाठीशी धावून येता का? तुमच्यापर्यंत तुमचे भक्त बोललेलं पोहोचतं का? मी आजपर्यंत तुमच्याकडे माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी घेऊन येते, पण तुम्हाला ते ऐकू येतात का? असे खूप प्रश्न पडायचे मला. पण आज तुम्ही मला सत्य परिस्थिती दाखवली. इतक्यात सखीला दाभाडे मावशींचे शब्द आठवतात. सखी म्हणत असते, मला नाही जगायचं आहे, उगाचच का देवाने मला असं जिवंत ठेवलं आहे. नको, हे असलं जीवनदान असल्यापेक्षा नसलेलं परवडलं. त्यावेळी तिला दाभाडे मावशींनी सांगितलं होतं, सखी असं बोलू नकोस. हे बघ, प्रत्येक गोष्ट घडते ना, त्याच्यामागे काहीतरी ठराविक कारण असतं. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नसते बाळा. आज तुला तुझ्या जगण्याचं ध्येय माहीत नाही आहे, पण उद्या नक्कीच माहिती होईल आणि तुला सगळं सोपं वाटायला लागेल. तर दुसऱ्या बाजूला सखीला अर्पिताने सुद्धा सांगितलेलं असतं की सखी हे बघ, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. तुला जर या सगळ्या संकटातून कोणी बाहेर काढणार असेल तर तो फक्त एकमेव व्यक्ती कबीर आहे. तर आता तिला आठवतं, कबीरसुद्धा तिला म्हणाला होता, बेबी सरकार काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर कधी कुठली अडचण आली ना तर त्या अडचणीचा माणसाने सामना केला पाहिजे, ना की तिच्यापासून पळायला पाहिजे. प्रत्येक वेळी जर माणसाने पुढे जायचं ठरवलं ना तर त्याला कोणीही मागे खेचू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला मदत कर, मला मदतीची गरज आहे असं म्हटल्याने कोणीही लहान किंवा मोठंसुद्धा होत नाही. जर आपल्याला एखादं मोठं ध्येय साध्य करायचं असेल, एखादी मोठी अचिव्हमेंट मिळवायची असेल तर त्यासाठी कायमच टीमवर्क गरजेचं असतं. जर टीमवर्क केलं ना तरच सर्व काही सहज सोपं शक्य होतं. बेबी सरकार, जर आपण दोघं एकत्र आलो तर त्या सरकारला आपण सहज हरवू शकतो. आता ते सगळं आठवून सखी म्हणते, बाबा आजपर्यंत माझ्या आयुष्यात येत असलेल्या एवढ्या अडचणी का येत आहेत हा प्रश्न मी नेहमी तुम्हाला विचारायचे, पण मला आज कळतं आहे की त्या सर्व अडचणी माझ्या आयुष्यात तुम्हीच आणत होतात आणि आज कळतं आहे तुम्ही त्या अडचणी माझ्या आयुष्यात का आणि कशासाठी आणत होतात. आणि आता मी ठरवलं आहे बाबा, आता मी हरणार नाही, तर आता मी लढणार. मी सरकारला हरवण्यासाठी काय वाटेल ते करणार आणि त्यासाठी मी माझा सोबतीसुद्धा निवडला आहे. त्यानंतर सखी अर्पिताच्या घरी आलेली असते. अर्पिताने दरवाजा उघडल्याबरोबर मग आता ती सखीला विचारते, सखी तू, मला माहिती होतं कबीरला भेटायला तू नक्की येणार. त्यावर सखी सांगते, नाही चुकताय तुम्ही,
यावेळी मी कबीरला भेटायला आलेली नाही आहे, तर ह्यावेळी मी तुम्हाला भेटायला आली आहे. रादर मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आली आहे. आता सखी मागायला काहीतरी आली आहे असं म्हटल्याबरोबर कबीरलासुद्धा आश्चर्य वाटतं. कबीर आता सखीकडे आश्चर्यचकित होऊन बघत असतो की सखीला काय हवं आहे, सखी काय मागायला आली आहे. तर अपर्णा तिला म्हणत असते, काय हवं आहे तुला. त्यावर सखी म्हणते, मी तुमच्याकडे तुमचा कबीर मागायला आली आहे. तर दुसऱ्याबरोबर इकडे परशूला मनस्विनी विचारते, काय रे, पाणी देण्या अगोदर ग्लास स्वच्छ केला होतास का, ग्लास धुवून घेतला आहेस का. त्याबरोबर परशू हा हो धुवून घेतला आहे सरकार असं सांगतो. इतक्यात तिकडे मनस्विनीकडे मीनाक्षी येते. मनस्विनी मीनाक्षीला विचारते, काय गं, कपडे धुतले का. त्यावरती म्हणते, हो सरकार धुतलेसुद्धा आणि वाळायला टाकलेत. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, एक काम करायचं, आता जायचं आणि परत ते कपडे धुवायचे आणि मग पुन्हा वाळू घालायचे, कळलं, निघ. त्याबरोबर मग आता ती म्हणत असते, सरकार अहो पण मी कपडे अगदी व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत आणि वाळायलासुद्धा घातलेत. त्यावर मनस्विनी म्हणते, सरकारच्या घरात आहे ना पावडर जास्त झालेली आहे कपड्यांची, म्हणून सांगते, जा ती पावडर सरकारला संपवायची आहे. त्यासाठी तुला आता तिच्या खोलीत जाऊन पुन्हा ते कपडे सांगितले ते धुवून पुन्हा वाळवायला बाहेर घालायचे, जा जा. त्याबरोबर आता मग तिकडनं असं बोलल्यावर मीनाक्षी जाते. तसे लगेचच गौतम काका तिकडे येतो आणि गौतम काका म्हणतो, अरे परशू वहिनी, परशू दादा, मीनाक्षी वहिनी, सरकार काय सांगते ते कळत नाही आहे का तुम्हाला, ऐका ऐका, सरकारचं ऐका. त्याबरोबर सरकार उठून उभी राहते आणि म्हणत असते, परशू आज सूर्य कुठल्या बाजूने उगवला होता, चक्क आज इकडे गौतम माझी बाजू घेतो आहे. त्यावर गौतम काका म्हणत असतो, नाही काय आहे ना सरकार, म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचा शेवट होणार असतो ना तेव्हा त्या गोष्टीचा उद्रेक होणं गरजेचं असतं आणि आता तुमचासुद्धा शेवट जवळ आलेला आहे ना, म्हणूनच तुम्हाला यांना जितका त्रास द्यायचा आहे तितका त्रास तुम्ही द्या, पण तुम्हाला उद्ध्वस्त करणारी व्यक्तीसुद्धा आता तयार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर आता हे ऐकून मनस्विनी रागवते. मनस्विनी म्हणत असते, अशी कोण व्यक्ती आहे जी मला उद्ध्वस्त करेल. गौतम, मला उद्ध्वस्त करणारी व्यक्ती अजून या पृथ्वी तलावर जन्माला आलेली नाही आहे. त्यावेळी दुसऱ्या बाजूला सखी इकडे आता अपर्णाला म्हणत असते, मला सरकारला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी मला कबीरची साथ हवी आहे, म्हणून मी आज तुमच्याकडे तुमचा मुलगा आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा नातू कबीर याला मागायला आली. त्यावेळी त्या ठिकाणी राजलक्ष्मी किर्लोस्कर येते आणि म्हणत असते, पण का, तुला आम्ही कबीर का द्यायचा. याचा अर्थ तू थोडक्यात काय तर कबीरचा सौदा करायला आली आहेस, म्हणायला गेलं तर मदत मागायला आली आहेस. मदत मागण्याची ही पद्धत उत्तम आहे हो, काय तर म्हणे सौदा. हां, वा वा वा, हुशार आहेस ग अगदी तू. त्यावेळी सखी म्हणत असते, हे बघा, तुम्हाला जे वाटायचं आहे ते वाटू द्या, तुम्हाला जे समजायचं आहे ते समजून घ्या, पण मी जे काही बोलते त्याचा व्यवस्थित विचार करा. मी जे बोलते ना ते आपल्या दोघींच्याही फायद्याचंच बोलते. जर माझी आणि कबीरची साथ एकमेकांना लाभली ना तर आम्ही दोघं मिळून त्या सरकारला उद्ध्वस्त करू शकतो. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, त्याबरोबर राजलक्ष्मी म्हणते, पण कबीरने तुला साथ का द्यावी, आम्ही त्याला का परवानगी द्यावी. त्यावर मग सखी म्हणते, असं म्हणतात ना, शत्रूचा मित्र तो आपला मित्र आणि आपल्या दोघांचाही शत्रू सध्या एकच आहे, तो म्हणजे सरकार. आणि त्यामुळे जर सरकारला उद्ध्वस्त करायचं असेल तर आपण एकी करायला काहीच हरकत नाही. त्याबरोबर मग आता लगेचच राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते, पण यामध्ये फायदा आमचा काय, नाही फायदा असल्याशिवाय तुझी डील आम्ही का मान्य करायची. तर अपर्णा म्हणत असते, अहो असं काय करताय मलासुद्धा सखी जे म्हणते ते योग्य वाटते, या दोघांचं एकत्र येणं सरकारवरती मात करेल. त्यावर आता राजलक्ष्मी म्हणते की मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे, बोल तू. मी तुम्हाला दोघांना परवानगी द्यावी असं काय कारण आहे, काय गरज मी तुम्हाला परवानगी देण्याची, बोल. कारण असायला हवं ना, तुम्हाला एकी करून देण्यामागे सांग काय कारण आहे. त्यावर मग सखी म्हणत असते, एक्सेस. त्यावर मग आता इकडे अपर्णा म्हणते, एक्सेस म्हणजे. त्यावर मग आता राजलक्ष्मीसुद्धा म्हणते, तुला स्पष्ट काय बोलायचं आहे. त्यावर सखी म्हणते, आजही जरी मला सरकारने घरातनं बाहेर काढलं असेल, माझ्याकडे प्रॉपर्टी नसेल, तिने मला प्रॉपर्टीतून बेदखल केलं असेल, तरी तुम्ही महत्त्वाची गोष्ट विसरताय आणि ती म्हणजे मी किर्लोस्कर घराण्याची लेक आहे.
मी कामत घराण्याची लेक आहे, त्यामुळे मला वाटेल तसं मी जाऊन कामतांच्या घरी राहू शकते, कामतांच्या घरावर हक्कसुद्धा गाजवू शकते आणि ते सुद्धा त्या मनस्विनीच्या नाकावरती टिचून. पण या सगळ्यासाठी मला माझ्याबरोबर कबीर हवा आहे. जर मी आणि कबीर दोघंजणं तिकडे गेलो ना, तर कबीर माझ्याबरोबर माझा नवरा म्हणून येईल आणि माझा नवरा म्हणून तो माझ्याबरोबर माझ्या घरात तर राहू शकतो ना. त्याबरोबर राजलक्ष्मी म्हणते, पण तू एक गोष्ट विसरतेस, कशावरून तू कबीरचा फक्त वापर करून घेणार नाहीस. अशा या लढायांमध्ये आपण फक्त प्याद्यांचा वापर करून घेतो आणि नंतर युद्धात पहिले मेले जातात ते सुद्धा प्यादेच असतात. त्याच्यावर काय सांगशील? त्यावर मग सखी म्हणते की प्याद्यासारखा वापर नाही करणार आहे मी कबीरचा. कबीर माझ्याबरोबर राहील, माझ्याबरोबर असेल, तो माझा वजीर म्हणून, प्यादा म्हणून नाही. आणि ही राणी वजीर वाचवण्यासाठी काय वाटेल ते करायलासुद्धा तयार आहे. त्यामुळे तुम्हाला कबीरची काळजी करण्याची गरज नाही आहे. जर आम्हा दोघांची युती झाली तरच मनस्विनीची हार होईल. तुम्हाला काय वाटतं आहे ते आता निर्णय तुम्ही घ्या. त्याबरोबर मग कबीरसुद्धा मांना म्हणत असतो, मा हे बघा, प्लीज ऐकून घ्या माझं. सखी जे म्हणते ना ते अगदी बरोबर आहे, अतिशय योग्य बोलते ती. म्हणूनच मी सुद्धा तुम्हाला हवं तर हात जोडून रिक्वेस्ट करतोय की आम्हाला प्लीज एकत्र काम करण्याची परवानगी द्या. त्याबरोबर राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते, कबीर तू गप्पच बस, तू काहीच बोलू नको. तुला मी एकदा संधी देऊन बघून झालेली आहे, पण तू त्या संधीचा काहीही उपयोग केलेला नाही आहेस. त्यामुळे आता तुला पुन्हा संधी द्यायची म्हटलं तर मला विचार करावा लागेलच ना. त्यावर सखी म्हणत असते, ठीक आहे तुम्ही विचार करा, पण लक्षात ठेवा, जर कबीर आणि मी एकत्र आलो तर आणि तरच फक्त राजलक्ष्मी किर्लोस्करचं जे काही साम्राज्य आहे ते मनस्विनीचं जे काही साम्राज्य आहे ते उद्ध्वस्त करू शकतो. आता आम्हाला तुमच्या होकाराची गरज आहे. आता तुमचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याबरोबर राजलक्ष्मी किर्लोस्कर विचार करत असते की काय करू, कबीरला परवानगी देऊ की नको देऊ, कबीरला परवानगी देऊ की नको देऊ, कबीरला परवानगी देऊ तर ती कशी देऊ, काय करू. त्याबरोबर मग आता जो कबीर असतो तो म्हणत असतो की मा अहो सखी जे बोलते आहे ना ते बरोबर आहे. मी आणि सखी जर एकत्र आलो तर त्यामुळे आमचा फायदाच होईल, त्यामुळे प्लीज परवानगी द्या. त्यावेळी सखीसुद्धा आता इकडे लगेचच म्हणत असते, प्लीज तुम्ही एकदा माझ्या प्रपोजलचा अगदी व्यवस्थित विचार करा. तुम्हाला जे वाटेल शेवटी निर्णय तुम्ही तोच घ्या. त्याबरोबर अपर्णा ही सुद्धा म्हणू लागते की मा सखी जे म्हणते ना ते बरोबर आहे. सध्या आपल्याला त्या मनस्विनीला हरवायचं आहे आणि कबीर आणि सखी हे दोघं जर एकत्र असतील ना तर मनस्विनीला हरवणं त्या दोघांनाही अजिबातच अवघड नाही आहे. म्हणूनच मी सुद्धा म्हणते की जर ते दोघं एकत्र काम करायला तयार आहेत तर त्यांना एकत्र काम करू द्या. सखी म्हणते, काय विचार ठरतोय तुमचा? त्याबरोबर अर्पिता म्हणते, मा प्लीज ऐका माझं. त्याबरोबर मग आता लगेचच राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणते, पण ठीक आहे, जर तुझं एवढं ठाम मत असेल की तू आणि कबीर दोघंजणं एकत्र आलात तर तुम्ही दोघंही मिळून त्या राजलक्ष्मी किर्लोस्करला उद्ध्वस्त करू शकाल तर ठीक आहे, माझी हरकत नाही आहे. दिली मी कबीरला परवानगी तुझ्याबरोबर काम करण्यासाठी, पण दिलेला शब्द पूर्ण करा, राजलक्ष्मी किर्लोस्करला उद्ध्वस्त करा. त्याबरोबर मग आता लगेचच हे ऐकून कबीर मांना म्हणतो, थँक्यू सो मच मा. बघा तुम्ही आम्ही दोघंजणं मिळून काय करतो ते. राजलक्ष्मी म्हणते की त्या सरकारला उद्ध्वस्त करा, त्या सरकारला सोडू नका. तशी सखी कबीरच्या समोर येते आणि ती कबीरला म्हणत असते, पण कबीर जर तुला माझ्याबरोबर एक टीम करायची असेल, तुला माझ्याबरोबर खरोखर काम करायचं असेल तर तुला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील. जर तुला त्या अटी मंजूर असतील तर आणि तरच फक्त आपण एकत्र काम करू. त्यावर अपर्णा म्हणते, सखी कसल्या अटी आहेत तुझ्या? त्यावर कबीर म्हणतो की बेबी सरकार तुमच्या काहीही अटी असू देत त्या अटी मला मान्य आहेत, तुम्ही बोला. त्याबरोबर मग आता सखी म्हणत असते की आता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला त्या सरकारला हरवायचंच आहे, सरकार आता पाडायचंच. कुठल्याही परिस्थितीत आपण मिळून त्या मनस्विनीला हरवायचं. त्याबरोबर आता सखीचा हा जो काही निडर आत्मविश्वास आहे तो बघून कबीरला खूपच जास्त भारी वाटतं. मग त्यानंतर इकडे आता सखी कामतांच्या बंगल्यावर आलेली असते. आता तिथे बाहेर ढोल ताशे वाजत असतात आणि त्या आवाजाने मनस्विनीला जाग येते. मनस्विनी म्हणते, ओ गॉड,
वाजवतोय बाहेर मनस्विनी रागारागात बाहेर येते आणि आता ती त्या वाजवणाऱ्याला म्हणते, हाऊ डेअर यू, तुमची हिंमत कशी झाली माझ्या घराबाहेर येऊन हे सगळं वाजवण्याची. त्यावेळी मग सखी आता तिकडे येते आणि म्हणत असते, खाली उतरते आणि म्हणत असते की सुरू असलेला तमाशा बंद करायला आली, कामतांची लेक आणि कामतांच्या घराण्याची खरी वारसदार, खोटारडं सरकार पाडायला आणि बेबी सरकार उभा राहिला. आणि यावेळी पाठीमागे नाही आणलेला, तर यावेळी पाठिंबा सोबत आणलेला आहे असं म्हणत सखी शिट्टी वाजवते. आणि त्यावेळी मग त्या ठिकाणी कबीर येतो, तो सुद्धा बाईकवरून. मग सखी कबीरच्या खांद्यावरती हात टाकते आणि हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.